नमस्कार सहकारी मित्रांनो. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होळीच्या आधीच एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही समोर येत आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्याच्या वाढीची भेट मिळणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जातोय, अदा करण्यात येतोय. मात्र लवकरच या भत्त्यामध्ये थोडीशी वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ हा दिला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढवला जातो. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवण्यात आला होता. त्यावेळी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% इतका एवढा केला आणि ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली. आता चालू मार्च महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी वाढवला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी महागाई भत्ता कितीने वाढणार याबाबत आता मोठी अपडेट ही समोर आली आहे. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जातोय आणि सध्या नुकताच महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना हा 53% या दराने महागाई भत्ता हा लागू केलेला आहे. दरम्यान आता यामध्ये आणखी 3% वाढ होण्याची शक्यता आहे. खरे तर AICPIच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता हा ठरवला जातो. आता जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील AICPIच्या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवला जाणार आहे. केंद्र सरकारने दरवर्षी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाच्या महागाई भत्त्याच्या दरात आणि महागाई सवलतीच्या दरात सुधारणा केली. ही वाढ दरवर्षी जानेवारी किंवा जुलै पासून केली जाते, जी मार्च आणि ऑक्टोबरच्या सुमारास जाहीर केल्या जाते. जर आपण जुलै ते डिसेंबर या कालावधीतील आकडेवारी पाहिली तर AICPIचा निर्देशांक गुण हा 143.7 वर पोहोचला आहे आणि DA स्कोर हा 55% पर्यंत पोहोचला आहे. म्हणून DA हा जवळपास 2 ते 3% वाढू शकतो असे सध्या चित्र आढळून येत आहे. म्हणजेच DA 55 किंवा 56% पर्यंत जाऊ शकतो. याबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यामध्ये होणार असला तरी देखील ही वाढ जानेवारी 2025 पासूनच लागू असणार आहे. अर्थात सरकारी कर्मचाऱ्यांना त्यासोबत 2 महिन्यांची थकबाकी सुद्धा मिळणार आहे. दिलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार जर विश्वास ठेवला तर 5 मार्च 2025 रोजी किंवा 12 मार्च 2025 रोजी माननीय पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे. दरम्यान याच बैठकीमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थात 5 तारखेला किंवा मग 12 तारखेला याबाबतचा निर्णय होईल आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार हा सोबतच महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा सुद्धा लाभ मिळणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.